नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण नारळी पौर्णिमा सणाचे महत्त्व आणि नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण का केला जातो याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. श्रावण मासाची पौर्णिमेला आपण रक्षाबंधन म्हणून साजरी करतो हे तर सगळ्यांना माहीत असेलच. पण ह्या दिवशी नारळी पौर्णिमा देखील साजरी केली जाते. नारळी पौर्णिमा एक उत्सव आहे ज्याला श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरी करण्याची पद्धत आहे. श्रावण मास स्वतःमध्ये एक पवित्र मास आहे आणि त्यात श्रावणी पौर्णिमा आणखीनच पवित्र मानली जाते. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील दमण आणि दीव, ठाणे, रत्नागिरी, कोकण इत्यादी महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात ही नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. मुळात महाराष्ट्राच्या दक्षिणी पश्चिमी क्षेत्रामध्ये कोकण तट येथे कोळी समुदायाच्या लोकांमध्ये हा सण साजरा करण्याची पद्धत आहे. आता आपण पाहूया नारळाचे महत्त्व. ह्याला नारळी पौर्णिमा हे नाव नारळामुळे मिळाले आहे कारण ह्या दिवशी नारळाला खूप महत्त्व आहे. ह्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केलं जातं आणि नारळ भात याचं पूजेत महत्त्व असतं. नारळ फळ हिंदू मान्यतेप्रमाणे सगळ्यात शुभ मानलं जातं. ह्याचं एक कारण असे देखील आहे की त्याचा प्रत्येक भाग जसे पाने, पानं, फळं, केसं सगळे कामास येतात. म्हणून पारंपरिकपणे कोणतेही नवीन शुभ कार्य करण्यापूर्वी नारळ फोडणे शुभ मानले जाते. तसेच मासेमारी आणि जलव्यापाराची सुरुवात करण्याआधी नारळ अर्पित केलं जातं. आता आपण पाहूया नारळी पौर्णिमेची संस्कृती आणि मान्यता. नारळी पौर्णिमा हा एक सामाजिक आणि व्यावसायिक उत्सव आहे कारण कोळी बांधवांसाठी समुद्र पवित्र आहे कारण ते त्यांचे आयुष्य चालवण्याचे साधन आहे. तसेच नाव पण त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य अंग आहे त्यामुळे ते नावेची देखील पूजा करतात. हा सण कोळी लोकांमध्ये मासेमारी आणि जलव्यापाराची सुरुवात ठरवतो. पाण्यात सकुशल व्यापार करण्यासाठी लोक समुद्रदेव वरुण याची प्रार्थना करतात आणि त्यांचे पूजन करतात. पावसाळा हा माशांचा प्रजनन काळ आहे. अशात कोळी लोक काही काळासाठी मासेमारी थांबवतात आणि त्यांचं सेवन पण करत नाहीत. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची भरती सर्वाधिक असताना समुद्रात नारळ सोडलं जातं. समुद्राचा कोप होऊ नये तसेच जहाजे, नौका सुरक्षित राहाव्यात म्हणून कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. समुद्र भरतीच्या वेळी समुद्र लहरी खूप तीव्र असतात आणि अशात नारळाचा नैवेद्य म्हणजे त्याचा राग शांत करण्यासाठी अर्पण केला जातो असे मानले जाते. हा सण साजरा करण्याच्या तयारीच्या रूपात कोळी आपले नाव सजवतात, त्यांना रंगरोगण करतात आणि नावेवर फुलांची माळा त्यांना अजूनच आकर्षक बनवते. ह्या दिवशी नारळाची करंजी देखील बनवली जाते. लोक पारंपरिक पोशाखात पारंपरिक नृत्य देखील करतात ज्याला कोळी नृत्य असे म्हणतात. आता आपण पाहूया विविधतेत सुंदरता. हा दिवस ज्याला मुख्यतः रक्षाबंधन म्हणतात आणि महाराष्ट्राचे कोकण तट येथे नारळी पौर्णिमा म्हणतात. भारताचे वेगळ्या भागात राखी पौर्णिमा, श्रावणी पौर्णिमा, उपाकर्म किंवा अवनी अभित्तम म्हणून देखील साजरा केला जातो. जसे रक्षाबंधन भाऊ बहिणीचे अतूट बंधनाचा सण आहे त्याप्रमाणे नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा व्यवसाय आणि समुद्र यांच्यामध्ये असलेल्या बंधनाचा सण आहे. एकाच उत्सवाचे इतके वेगळे नाव आणि पद्धत हेच तर आपल्या देशाची विविधतेत एकता दर्शवते. आता आपण पाहूया धान्याचं रक्षण करणे. कोळी बांधव समुद्राला सोन्याचा नारळ म्हणजेच नारळाला सोन्याचे वेष्टन किंवा पत्रा गुंडाळून छान सजवून विधिवत समुद्राला अर्पण केला जातो. नारळ हे सर्जनशक्तीचे प्रतीकही मानले जाते. तसंच या दिवसासाठी नारळाच्या करंजीचा नैवेद्य बोटीला व समुद्राला दाखवतात
खोल समुद्रात जाणाऱ्या आमच्या कुंकवाचे रक्षण कर. आमच्या बोटीवर मुबलक मासोळी मिळू देत, असे घाराणे कोळी महिला समुद्राला घालतात. आता आपण पाहूया नारळी पौर्णिमा कशी साजरी केली जाते. नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी वाड्यात मोठा उत्साह असतो. या दिवशी कोळी महिला नटून थटून समुद्रावर जातात. बोटी, होड्या यांना रंगरंगोटी करून पताका लावून छान सजवले जाते. नंतर ही होडी समुद्रात सोडली जाते. कोळी वाड्यातून मोठ्या मिरवणुका निघतात. लहान मुलांसह सगळेच वाजत गाजत व पारंपरिक कोळी गीते गात बंदरावर येतात. त्यानंतर खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी सोन्याचा नारळ अर्पण केला जातो. दरम्यान नारळी पौर्णिमेच्या दिवशी घराघरात नारळाचा गोड पदार्थ बनवला जातो. नारळाची वडी, नारळाची बर्फी किंवा नारळाचा भात बनवण्याची प्रथा असते. सागर तटावर राहणारे कोळी समाजातील बांधव नारळी पौर्णिमेला विशेष महत्त्व देतात. इतकेच नव्हे तर वर्षभर या सणाची वाट पाहत असतात. मराठी महिन्यानुसार श्रावणात येणारा नारळी पौर्णिमा या सणाच्या दिवशी भगवान शंकराची आराधना केली जाते. नारळावर असलेल्या 3 छिद्रांना त्रिनेत्रधारीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या दिवशी भगवान शिवशंकराला नारळाचे भोग लावले जातात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी मासेमार बांधव आपले मासेमारीसाठी उपयोगात असलेल्या अवजारांची स्वच्छता करतात. ज्या मासेमार बांधवांकडे भरपूर संपत्ती असते ते या दिवशी नवीन बोट घेण्यास पसंती देतात. एकंदरीतच नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी समाज आपल्या कमला कामाला तसेच व्यवसायाला देव मानून त्याचे पूजन करतात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी मासेमारी पूर्णपणे बंद असते. त्याचबरोबर माशांच्या सेवनालाही सक्त मनाई आहे. कोकणातील काही गावांमध्ये समुद्राला सोन्याचा नारळ देण्याची प्रथा आहे. समुद्रदेवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी सागराला नारळ वाहिले जाते. त्याचसोबत नारळ वाहणे शांतीचे प्रतीक मानले जाते. दक्षिण भारतातही नारळी पौर्णिमेला विशेष स्थान आहे. विशेष म्हणजे तेथील साजरा करण्याची पद्धत महाराष्ट्रापेक्षा जरा वेगळी आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.